हॅलो हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण फर्स्ट जो काही क्वेश्चन आहे तो सॉल्व केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो काही क्वेश्चन आहे तो आपण MG पाटकर यांच्या बुकमधील फर्स्ट चॅप्टर जो काही आपला आहे सिंगल एंटर सिस्टम याच्यामधील थर्ड नंबरचा जो काही इल्युस्ट्रेशन आहे तो आपण सॉल्व करणार आहे. एक तर बुक तुमच्याकडं असलं तरी चालेल, नसेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही क्वेश्चन काय करू शकता, रीड करू शकता किंवा लिहून घेऊ शकता. चला तर प्रिपेअर क्वेश्चन मध्ये काय करण्यासाठी सांगितलेलं आहे ते अगोदर पाहूया. म्हणजे फॉर्मॅट अगोदर आपल्याला प्रिपेअर करता येईल. फ्रॉम द फॉलोइंग प्रिपेअर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर 2017. या ठिकाणी क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेला आहे. पण क्वेश्चन जर रीड केला तर आपल्या लक्षात येईल की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तेव्हाच ओपन करू शकतो की ज्या वेळेला GP म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस गिवन केला असेल. पण क्वेश्चन रीड केल्यानंतर असं लक्षात येतं की क्वेश्चनमध्ये कुठंच आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस गिवन केलेला नाही. सो प्रथम आपल्याला ट्रेडिंग अकाउंट सुद्धा प्रिपेअर करून घ्यावा लागणार आहे. वर्किंग नोटमध्ये करा किंवा इव्हन तुम्ही क्वेश्चनचं जे काही आन्सर आपण सॉल्व करणार आहे त्याच्यामध्ये केले तरी चालू शकेल. सो ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्लोजिंगची जी काय बॅलन्स शीट आहे ती प्रिपेअर करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला असं लक्षात येतं की डेटर्सचा बॅलन्स दिलेला आहे, क्रेडिटर्सचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत, कॅश सेल्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि कॅश परचेसेस देखील गिवन केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी मिसिंग अमाऊंट कोणती असणार आहे तर क्रेडिट परचेसेस आणि क्रेडिट सेल्स ही मिसिंग अमाऊंट आहे. सो ती फाइंड आउट करण्यासाठी वर्किंग नोटमध्ये आपल्याला काय करायचे आहे, डेटर्स अकाउंट प्रिपेअर करून घ्यायचं आहे, क्रेडिटर्स अकाउंट प्रिपेअर करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर क्लोजिंगच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला या ठिकाणी क्वेश्चनमध्ये कुठेच कॅपिटल गिवन केलेलं दिसत नाही. सो कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ओपनिंगची बॅलन्स शीट प्रिपेअर करावी लागणार आहे. कारण या ठिकाणी ओपनिंगचे जेवढे काही बॅलन्स दिलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स 31 मार्च 2016 म्हणजेच 1 एप्रिल 2016 ची बॅलन्स शीट म्हणजेच ओपनिंगची बॅलन्स शीट प्रिपेअर करून घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला कॅपिटल मिळू शकतं. So let's start. Mr. Thomas does not maintain his books on double entry system. From the following prepare profit and loss account and the balance sheet as on 31st March 2017. आता या ठिकाणी क्वेश्चन रीड करताना एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी ओपनिंग आणि क्लोजिंगचे असेट असतील, लायबिलिटी असतील, सर्वांचे या ठिकाणी काय दिलेले आहेत, बॅलन्सेस त्यांनी सांगितलेले आहेत. मी ऑलरेडी सांगितलं की क्वेश्चनमध्ये आपल्याला वर्किंग नोटमध्ये डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट आणि ओपनिंगची बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करून घ्यायची आहे आणि ते का घ्यायचे आहे हे सुद्धा मी सांगितलेलं होतं. सो आपल्याला काय करायचं आहे तर स्टॉक क्रेडिटर्स क्रमाने जायचं आहे. स्टॉक, क्रेडिटर्स, डेटर्स, प्रिमायसेस, फर्निचर हे ज्या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंगचे बॅलन्सेस लिहून घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल स्टॉक या ठिकाणी ओपनिंगचाही दिलेला आहे आणि क्लोजिंगचाही दिलेला आहे. या ठिकाणी आपण दोन्ही बॅलन्स शीट ओपन केलेल्या आहेत. स्टॉक ओपनिंगचा ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये लिहून घेऊया आपण. बघा या ठिकाणी मी लक्षात येईल प्रॉब्लेम आपला सेकंड आहे, इल्युस्ट्रेशन थर्ड बुकमधील आहे. इन द बुक्स ऑफ मिस्टर थॉमस या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण प्रिपेअर करून घेतलेला आहे. नेक्स्ट म्हणजे मिस्टर थॉमसची बॅलन्स शीट, क्लोजिंगची बॅलन्स शीट आपण या ठिकाणी प्रिपेअर करतोय, डेटर्स अकाउंट प्रिपेअर करतोय आणि क्रेडिटर्स अकाउंट प्रिपेअर करतोय आणि वर्किंग नोटमध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजेच ओपनिंगची बॅलन्स शीट प्रिपेअर करून घेतो आहे. या ठिकाणी आपल्याला स्टॉकचा ओपनिंगचा बॅलन्सेस लिहून घ्यायचा आहे. स्टॉक प्रथम आपण ओपनिंगचे सर्व बॅलन्सेस लिहून घेऊया आणि त्यानंतर क्लोजिंगचे बॅलन्स लिहून घेऊया. क्रेडिटर्स सांगितलेला आहे, लायबिलिटी साईडला क्रेडिटर्सचा बॅलन्स ओपनिंगचा 31,000, डेटर्स सांगितलेले आहेत ओपनिंगचे. सो डेटर्स किती आहेत बघा तर 1,18,000. सॉरी आउटरच्या कॉलममध्ये आपल्याला घ्यायची अमाऊंट 19,800, 1,18,000. नेक्स्ट प्रिमायसेस, फक्त आपण ओपनिंगची बॅलन्स शीट प्रिपेअर करतोय आणि ओपनिंगचेच बॅलन्सेस आपण फ्लॅश करतोय या ठिकाणी. फर्निचर 11,000. त्यानंतर एअर कंडिशनर
ओपनिंगचे 15,000. या ठिकाणी लायबिलिटी मात्र काय केलेली आहे, एकच गिवन केलेली आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये बघा. मात्र या ठिकाणी सेकंड नंबरची जी काय बी मध्ये ऍडजस्टमेंट सांगितलेली ती पाहूया आपण. क्रेडिटर्स ॲज ॲट 31 मार्च 2016 इन्क्लूड्स ₹15,000 फॉर परचेसेस ऑफ एअर कंडिशनर. काय सांगितलेलं आहे, पहिले क्रेडिटर्स 31,000 ओपनिंगचे तर दिलेलेच आहेत, पण ओपनिंगला याच्यामध्ये इन्क्लूड काय सांगितले करायला त्यांनी, 15,000 फॉर परचेस ऑफ एअर कंडिशनर, म्हणजे आणखीन परचेस केलेले आहेत त्याच इयरमध्ये आणि त्याच डेटला. सो आपल्याला ते काय करावे लागतील, एकतर याच्यामध्ये आपल्याला ऍड करावे लागतील किंवा सेपरेट पॉईंट तुम्ही लिहू शकता. ओपनिंगच्या बॅलन्स शीट मध्ये आता बघा 31,000 आपला होता, याच्यामध्ये इन्क्लूड किती होते तर 15,000 परचेसेस होते ऑलरेडी, ते आपल्याला काय करायचे मायनस केल्यानंतर किती आले 16,000. म्हणजे 31,000 आपण या ठिकाणी जरी पोस्टिंग केलेले असले किती 31,000, तर या 31,000 मधून आपल्याला इन्क्लूड होते ते आपण साईटला जरी काढून घेतले 15,000 तर आपल्या आउटरला किती येतील 16,000. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, परचेसेस म्हणून आपल्याला दर्शवून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा. म्हणजे टोटल मिळून 31,000च आउटरला येतील, बट ते कसे आहेत हे मी तुम्हाला सांगते की परचेसेस त्यांनी क्रेडिटर्स सांगितलेले होते एअर कंडिशनरचे. एअर कंडिशनर किती 15,000. बघा लक्षात येते का, 31,000 जरी लिहिले असते आपण तरी चाललं असतं, बट तुमच्या लक्षात येण्यासाठी मी मायनस करून दाखवले की 15,000 कोणते होते, तर ऑलरेडी त्याच्यात इन्क्लूड होते परचेसेस एअर कंडिशनरचे 2016चे. सो 15,000 आपण सेपरेट लिहिले आणि 16,000 सेपरेट या ठिकाणी लिहून घेतलेले आहे. आता या ठिकाणी कॅश ट्रान्झॅक्शन खाली दिलेले आहेत. कॅशचा बॅलन्स फक्त आपला ओपनिंगचा राहिलेला आहे बघा. कॅश ट्रान्झॅक्शन कॅश ॲज ॲट 1 एप्रिल 2016 15,000 ते देखील आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. कॅश बॅलन्स ओपनिंगची बॅलन्स शीट आपण अगोदर क्लोज करून घेणार आहोत. किती आहे 15,000. आता आपलं सर्व पोस्टिंग या ठिकाणी झालेलं आहे. ओपनिंगची बॅलन्स शीट आपण क्लोज करून घेणार आहे बघा. असेट साईडची टोटल आपण केल्यानंतर किती येणार आहे बघा, 2,68,800 एवढी आपली काय येईल टोटल येईल. अमाऊंटवरून लक्षात येईल की लायबिलिटी साईडची टोटल काय येते कमी येते. सो 2,68,800 मायनस 31,000 डिफरन्स किती आला 2,37,800. हे आपलं काय आलेलं आहे तर ओपनिंग कॅपिटल की जे आपल्याला क्लोजिंगच्या बॅलन्स शीट मध्ये गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, हे प्रिपेअर केलेलं आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन मार्च 2016 साठी. आणि आलेला कॅपिटलचा बॅलन्स आपल्याला काय करायचा आहे, क्लोजिंगच्या बॅलन्स शीट मध्ये आपल्याला लिहून घ्यायचा आहे लायबिलिटी साईडला इनरच्या कॉलममध्ये. कॅपिटल्स 2,37,800 या पद्धतीने. त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंगचे जेवढे काही बॅलन्सेस दिलेले आहेत आणि ओपनिंगचे डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट आपण सेपरेटली ओपन केले तर त्यांचे बॅलन्स आपल्याला फ्लॅश करून घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स, या ठिकाणी क्रेडिटर्स अकाउंट आपण ओपन केलेला आहे. क्रेडिटर्स ही एक लायबिलिटी आहे. सो क्रेडिटचा बॅलन्स आपण लिहून घेणार. ओपनिंगचा बाय बॅलन्स ब्रॉट ऑन किती आहे तर 31,000. क्लोजिंगचा बॅलन्स आपल्याला नंतर लिहून घ्यायचा आहे कारण किती याच्यामध्ये रेकॉर्ड होईल आपल्याला माहिती नाही आहे. सो वरती लाईन आपल्याला सोडून घ्यायची आहे. 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन ओपनिंगचा लिहून घ्यायचा आहे, डेटरचा 1,18,000. त्यानंतर क्लोजिंगचे बॅलन्स इथं लिहून घ्यायचे आहेत. ओळीनी स्टॉक 1,13,200. त्यानंतर डेटर्स 1,25,000. नेक्स्ट प्रीमाइसेस 90,000. नेक्स्ट फर्निचर
11,500 आणि एअर कंडिशनर ही काय आहे, असेट आहे. सो क्लोजिंगचा बॅलन्स 15,000. त्यानंतर क्लोजिंगचा बॅलन्स क्रेडिटर्स पण आपण लिहून घेणार आहोत. बघा क्रेडिटर्स किती सांगितलेले आहेत तर 14,500. या ठिकाणी वरती 3 ते 4 लाईन आपल्याला सोडून घ्यायची आहे. ड्रॉइंगसाठी असेल, नेट प्रॉफिटसाठी असेल किंवा ॲडिशन कॅपिटलसाठी असेल. क्रेडिटर्स 14,500. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, झालं. क्रेडिटर्स एवढेच आपल्याला इथं सांगितलेले ते आपण लिहून घेतले. डेटर्सचे ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेस लिहून घेतलेत, बाकी सर्व झाले. आता कॅश ट्रान्झॅक्शन आपण पाहणार आहोत. कॅश ॲज ॲट 1 एप्रिल 2016. ओपनिंगचा कॅश आपण ऑलरेडी गिवन केलेला आहे किंवा घेतलेला आहे. कलेक्शन फ्रॉम कस्टमर, कस्टमर मीन्स डेटर्स, डेटर्स कडून कलेक्शन झालेलं आहे. म्हणजेच काय तर डेटर्स कडून ऑलरेडी अमाऊंट रिसीव झालेली आहे. किती, 1,60,800. 1,60,800. तर एंट्री आपण कशा पद्धतीने करून, डेटर्स कडून अमाऊंट आपल्याला रिसीव झालेले आहे. सो आपल्याला रिसीव झालेले आहे म्हणजे मिस्टर थॉमसला रिसीव झालेले आहे. मिस्टर थॉमस म्हणजे कोण आहे, आपण स्वतः हे गृहीत धरणार. बाय कॅश अकाउंट म्हणजे एंट्री आपली जर पास करायची झाली तर काय होईल, कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट क्रेडिट. सो बाय कॅश अकाउंट 1,60,800. नेक्स्ट पोस्टिंग पाहणार आहोत आपण. पेमेंट टू क्रेडिटर्स ट्रेड 1,44,000. क्रेडिटर्सला पेमेंट केलेला आहे. सो एंट्री आपली पास होईल क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. टू कॅश अकाउंट क्रेडिट किती रुपीज तर 1,44,000. नेक्स्ट रेंट रेट्स अँड टॅक्सेस. आता या ठिकाणी आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो काही प्रिपेअर केलेला आहे त्याच्यामध्ये पोस्टिंग आपल्याला सर्व एक्सपेन्सेस इन्कमचं करून घ्यायचं आहे. रेंट रेट्स अँड टॅक्सेस हे पोस्टिंग करण्याच्या अगोदर आपण ट्रेडिंग अकाउंट आपल्याला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आपण एकत्रित प्रिपेअर केलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या सुरुवातीला टू ओपनिंग स्टॉक लिहिणं गरजेचं आहे. सो स्टॉक आपल्याला लिहून घ्यायचं राहिलेला आहे. ओपनिंग स्टॉक 19,800. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, परचेसेस कुठं दिलेत का ते आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. परचेसेस दिलेले आहेत ते आपण लिहिणारच आहोत. त्यानंतर क्रेडिटला बाय सेल्स जे दिलेले आहेत ते लिहून घ्यायचे आहेत. नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक बघा, क्लोजिंग स्टॉक 1,13,200. बाकी कोणतं पोस्टिंग होते का ट्रेडिंगला आपण ते चेक करणार. सॅलरीज P&L ला जाईल, रेंट P&L ला जाईल. बघा त्यानंतर पोस्टिंग आपण रेंट रेट्स अँड टॅक्सेसचं करणार. टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस. आउटरला अमाऊंट घ्यायची आहे, कोणतीही ॲडजस्टमेंट याच्यासाठी नाही. 11,500. त्यानंतर टू सॅलरीज 1,12,000. नेक्स्ट सन्ड्री एक्सपेन्सेस 18,000. नेक्स्ट सन्ड्री इन्कम कुठं जाईल, क्रेडिट साईडला पॉईंट जाईल. सन्ड्री इन्कम 16,500. ड्रॉइंग बाय थॉमस. आता या ठिकाणी ड्रॉइंग सांगितलेले आहेत, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले नाहीत तर याच्यामध्ये दिलेले, त्यामुळे फर्स्ट एकच इफेक्ट या ठिकाणी होणार आहे. तो आपण नंतर करू. कॅपिटलमधून तो आपल्याला मायनस करायचा आहे, पण अगोदर काही होत आहेत का इफेक्ट ते आपण पाहणार. लोन फ्रॉम मिसेस फर्नांडिस. फर्नांडिस कडून काय घेतलेलं आहे, लोन घेतलेलं आहे 23,000. आता याचा इफेक्ट करताना लोन आहे म्हणजे ती एक लायबिलिटी आहे. सो कुठं जाईल, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल. लोन फ्रॉम फर्नांडिस 23,000. एकच इफेक्ट होणार कारण ॲडजस्टमेंटमध्ये काही सांगितलेलं नाही. कॅपिटल इंट्रोड्युस्ड याचा अर्थ काय तर ॲडिशनल कॅपिटल.
ॲडिशनल कॅपिटल, ते आपल्याला कॅपिटलमध्ये काय करावं लागेल, प्लस करावं लागेल. ॲडिशनल कॅपिटल किती सांगितलेलं आहे, 12,000. ॲडिशनल कॅपिटल हे काय करायचं आपल्याला, ॲड करून घ्यायचं आहे. इनरलाच टोटल आपण घेऊया, कारण ड्रॉइंग्स आपल्याला मायनस करून घ्यायचे आहेत त्याच्यातून. आणि मग या ठिकाणी आपण काय करूया, ड्रॉइंग्स लिहून घेऊया. ड्रॉइंग्स आपले लिहून घ्यायचे राहिलेले होते. ड्रॉइंग्स किती सांगितलेले आहेत बघा, ड्रॉइंग्स बाय थॉमस 30,000. 30,000 सांगितले, ते आपण लिहून घेतले. त्यानंतर कॅपिटल इंट्रोड्यूस म्हणजे ॲडिशनल कॅपिटल लिहिले. कॅश सेल्स, आता या ठिकाणी त्यानंतर काय करायचं आपल्याला, कॅश सेल्स आणि कॅश परचेसेस लिहून घ्यायचे आहेत, कारण क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट परचेसेस आपल्याला मिसिंग आहेत या ठिकाणी, ते फाइंड आउट करायचे. सो अगोदर कॅश परचेसेस या ठिकाणी लिहून घेऊया आपण. कॅश परचेसेस 15,000 सांगितलेले आहेत. त्यानंतर कॅश सेल्स 11,500. नेक्स्ट बघा, पेड टू क्रेडिटर्स फॉर एअर कंडिशनर. क्रेडिटर्सला पेड केलेले आहेत कशासाठीचे 15,000, तर एअर कंडिशनरचे 15,000 हे काय केलेले आहेत, तर पेड केलेले आहेत. ते ऑलरेडी आपण इथं गिवन दाखवलेले आहेत की पेड टू क्रेडिटर्स, क्रेडिटर्सला काय केलेले आहेत, तर एअर कंडिशनरचे 15,000 ऑलरेडी आपण पेड केलेले आहेत. आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर बॅड डेट्स लास्टची आपली ॲडजस्टमेंट राहिलेली आहे. बॅड डेट्स रिटर्न ऑफ ₹1,200. याचे दोन इफेक्ट होतील. एक म्हणजे डेटर्समधून पहिल्यासारखे आपण मायनस नाही करणार, तर डेटर्स अकाउंट आपण सेपरेटली ओपन केला आहे. सो त्याच्या क्रेडिट साईडला एक इफेक्ट आपल्याला करून घ्यावा लागेल बाय बॅड डेट्स. बॅड डेट्स किती सांगितलेले आहेत, तर 1,200. अँड सेकंड इफेक्ट आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करायचं आहे. टू बॅड डेट्स 1,200. त्यानंतर काय करायचं आपल्याला, सन्ड्री इन्कम ऑलरेडी आपण घेतलेला आहे. सर्व पोस्टिंग क्वेश्चन आपलं झालेलं आहे. आता आपण काय करणार, तर ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करता येत नाही, कारण आपल्याला क्रेडिट परचेसेस इथं दर्शवणं गरजेचं आहे, क्रेडिट सेल्स या ठिकाणी दर्शवणं गरजेचं आहे. ते आपल्याला मिळण्यासाठी अगोदर आपल्याला डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट काय करायचे आहे, क्लोज करून घ्यायचे आहे. आता क्लोज करताना आपल्याला माहिती आहे की मिसिंग अमाऊंट कोणती आहे, तर क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट परचेसेस. तर ते फाइंड आउट करून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर क्लोजिंगचे बॅलन्स अजून आपण लिहिलेले नाही, ते क्लोजिंगचे बॅलन्स अगोदर लिहून घ्यायचे. डेटर्सचा ओपनिंगचा बॅलन्स या ठिकाणी आहे, तर क्लोजिंगचा बॅलन्स क्रेडिटला जाईल. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कोणता येणार आहे, तर 1 लाख इकडचे क्लोजिंगचे 1,25,000. आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, अकाउंट क्लोज करणार आहोत. सेम क्रेडिटर्सचा ओपनिंगचा बॅलन्स आपण क्रेडिटला दर्शवलेला आहे, सो क्लोजिंगचा बॅलन्स आपला काय असणार आहे, डेबिटला जाईल. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 14,500. आता या दोन्ही अकाउंटचे आपण काय करणार आहोत, टोटल करून घेणार आहोत. बघा टोटल किती येते, 1,60,800 प्लस 1,200 प्लस 1,25,000. टोटल आपले आलेले आहे 2,87,000. याच्यातून आपल्याला काय करायचे आहेत, डेबिट साईडचे 1,18,000 मायनस करून घ्यायचे. किती डिफरन्स आला बघा, 1,69,000. हे आपले काय आलेले आहेत, तर क्रेडिट सेल्स. टू क्रेडिट सेल्स. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट देखील आपण काय करणार आहोत,
क्लोज करून घेणार आहोत. बघा डेबिट साईडची टोटल आपली या ठिकाणी जास्त येते 1,58,500. याच्यातून आपल्याला काय करायचे आहेत, लेस करायचे आहे क्रेडिट साईडची टोटल, आणि नाव आपण काय देणार त्याला, क्रेडिट परचेसेस. बॅलन्स आपला किती आलेला आहे बघा, 1,58,500 मायनस 16,000, 1,42,500 आलेला क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट परचेसेस आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. क्रेडिट परचेसेस या ठिकाणी लिहिला आणि क्रेडिट सेल्स आपल्याला काय करायचे आहेत, या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. 1,69,000 या पद्धतीने. आता त्यानंतर आपण काय करणार, ट्रेडिंग अकाउंट अगोदर क्लोज करून घेणार. बघा या ठिकाणी क्रेडिट साईडची टोटल जास्त येते, $2,93,700. म्हणजे डिफरन्स आपला जो येणार आहे तो काय असणार आहे, ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. किती येतोय आपण पाहूया. 19,800 प्लस 15,000 प्लस 1,42,500 मायनस 2,93,700. किती डिफरन्स आला बघा, तर 1,16,400 हा आपला काय आला, जीपी आला. पुढे फॉरवर्ड करणार आपण P&L ला, क्रेडिट साईडला बाय जीपी ब्रॉट डाऊन. किती आलाय, 1,16,400. त्यानंतर आपण काय करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून घेणार आहोत. बघा डेबिट साईडची जर टोटल आपण केली तर ती काय येते, आपली जास्त येते. टोटल आपली किती येते बघूया, 1,42,700. तेवढीच क्रेडिटला लिहा, कारण क्रेडिटची टोटल आपली कमी येते अमाऊंटवरून आपल्या लक्षात येत असेल. 1,42,700. याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, या अमाऊंट लेस करून घ्यायच्या आहेत. $9,800 काय आलेला आहे, डिफरन्स आलेला आहे. म्हणजे काय आलेला आहे, लॉस आलेला आहे. नेट लॉस ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. किती, 9,800 आलेला नेट लॉस आपण काय करणार, कॅपिटल मधून मायनस करणार. आता हे जे काही ड्रॉइंग आपण मायनस केले त्याच्याबरोबर नेट लॉस देखील आपण काय करूया, मायनस करून घेऊया. नेट लॉस किती आहे, तर 9,800. आपल्याला काय करायचे आहे, सगळे आउटरला घ्यायचे आहे. या ठिकाणी लेस करून आपली आउटरला टोटल किती आली, 2,10,000. या ठिकाणी आपलं पोस्टिंग आता कोणतं राहिलंय का बघा, या ठिकाणी बघा क्वेश्चन मध्ये बँक ओव्हरड्राफ्ट त्यांनी गिव्हन केलेला नाही, बट आन्सर मध्ये त्यांनी बँक ओव्हरड्राफ्ट 1,07,200 आन्सर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या मते क्वेश्चन मध्ये 1,07,200 हा जो काही त्यांनी सांगितलेला आहे, तर या ठिकाणी तो मिसिंग असणार आहे किंवा प्रिंटिंग केलेला दिसून येत नाही. सो 1,07,200 ही जी काही अमाऊंट आहे बँक ओव्हरड्राफ्टची ती आपल्याला काय करायची आहे, त्या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 1,07,200. त्यानंतर
क्लोज करून घेऊया. कॅशचा क्लोजिंगचा बॅलन्स त्यांनी गिवन केलेला नाही. आता क्वेश्चन आपलं टॅली होणं गरजेचं आहे. आता बँक ओव्हरड्राफ्ट क्वेश्चनमध्ये दिलेला नाही, मी परत सांगते. बट त्यांनी आन्सरचा जर विचार केला तर आन्सरमध्ये त्यांनी बँक ओव्हरड्राफ्ट या ठिकाणी फ्लॅश केलेला आहे. सो प्रिंटिंग मिस्टेक एखाद्या वेळेस झालेली असणार आहे. सो बँक ओव्हरड्राफ्ट त्यांनी घेतलेला आहे. सो आपण आन्सरमध्ये जर फ्लॅश केला तर आणि तरच बॅलन्स शीट आपली काय होतीये, टॅली होतीये. बघूया आपण. 2,10,000 प्लस 14,500 प्लस 23,000 प्लस 1,07,200. बघा 3,54,700 ला बॅलन्स शीट आपली. लायबिलिटीची तर टोटल येते, असेटची टोटल आपली तेवढी आली तर क्वेश्चन आपला राईट असणार आहे. 1,25,000, 90,000, 11,500 अँड 15,000 तेवढीच टोटल येते. 3,54,700. अशा पद्धतीनं क्वेश्चन आपला आजचा आपण सॉल्व केलेला आहे. क्वेश्चनमध्ये कोणत्याही पद्धतीची शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.